सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे थोडेसे अपडेट्स जाणून घेणार आहोत. पण त्याआधी प्रेक्षकांना तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायचे आहेत. तर प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे. कारण पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की जो काही अर्जुन आहे त्याने प्रचंड मार खाल्लेला असतो. मार खाल्ल्याच्या नंतर मात्र इथे तो बेशुद्ध झालेला असतो. हे आपण लास्ट एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे. तो बेशुद्ध झाल्याच्या नंतर सायली धावतच जाऊन त्याला उठवण्याचं काम केलेलं असतं आणि त्याचबरोबर तो बेशुद्ध झालेला आहे. पण तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाहीत, माझं सुद्धा तुमच्यावर तेवढंच मनापासून प्रेम आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोललेली असते. आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र अर्जुनला शुद्ध आलेली असते. आणि अर्जुनला शुद्ध आल्याच्या नंतर तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की म्हणजे मिसेस सायलीचं सुद्धा इथे माझ्यावरून भरभरून प्रेम होतं, पण मला ही गोष्ट मात्र इथे माहिती नव्हती वगैरे असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी आता इथे या पद्धतीने त्याला समजल्याच्या नंतर मात्र जो काही अर्जुन आहे, अर्जुन एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मिसेस सायलींना मी सोडून कुठे जाणार नाही वगैरे. आणि तेव्हा इथे तो तिला जवळ घेऊन रडायला सुरुवात करत असतो. इकडे मात्र मधुभाऊ जे आहे त्यांना प्रचंड राग आलेला असतो, पण सायलीला आता कशाचीच काही भीती नसते, कारण सर्वांसमोर तिने तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. आता जेव्हा जो अर्जुन आहे, अर्जुनला सायली घरामध्ये घेऊन येते, कारण त्याला प्रचंड लागलेला असतो, डोक्याला मार लागलेला असतो, खरचटलेलं असतं आणि त्याला त्याच्यावर उपचार करणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणून सायली जी आहे, सायली इथे त्याला आतमध्ये घरात घेऊन येते. आता घरामध्ये आल्याच्या नंतर मात्र इथे अर्जुन फक्त आणि फक्त इथे सायलीकडेच पाहत असतो. आणि सायलीकडेच पाहत असताना आता इथे सायलीला मात्र प्रचंड लाजल्यासारखं होत असतं. ती म्हणत असते, अर्जुन सर असं काय करताय? आणि तेव्हा आता इथे तो बोलत असतो, तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम करत होतात, ही गोष्ट मला तुम्ही सांगितली नाही, आणि त्याचबरोबर एवढे दिवस कोणी असं लपून वगैरे ठेवतं का, असं इथे तो तिला बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सायली जी आहे, सायली इथे लाजून चूर झालेली असते. तिला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी इथे समजतच नसतात. आणि ह्या गोष्टी तिला आता इथे न समजल्यामुळे जो काही अर्जुन आहे तो मुद्दामूनच आता इथे खेचण्याचं काम करत असतो. कारण इथे आता त्याला वाटत असतं की नाही, सायली आता इथे अशा पद्धतीने हे सर्व काही इथे माझ्यापासून लपून ठेवत होती, मग आता इथे जी काही सायली आहे तिची तर आपण थोडीशी इथे खेचलीच पाहिजे ना वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो. आता जो काही अर्जुन आहे, अर्जुनने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे जी काही सायली आहे, सायलीला एका गोष्टीचा इथे विचार येत असतो की अर्जुन सरांनी खरंच इथे माझ्यासाठी किती काही काही गोष्टी इथे केलेल्या आहेत. आणि त्याचसोबत त्यांनी इथे माझ्याकरिता एवढ्या सर्व काही गोष्टी इथे केल्याच्या नंतर आता इथे जे काही अर्जुन सर आहेत त्यांना आपण इथे आपण त्यांना बोललंच पाहिजे. आणि त्याचसोबत बोलल्याच्या नंतर मात्र इथे आपण त्यांना आपल्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे सांगितल्या, ते सुद्धा किती चांगलं झालेलं आहे असं इथे जी काही सायली आहे ती मनोमनच बोलत असते. तर प्रेक्षकांनो आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते, आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा आता इथे जो काही अर्जुन आहे, अर्जुन इथे एका गोष्टीचा विचार करत असतो की म्हणजे खरं तर अर्जुनला आता कुठल्याच गोष्टीचं काही पडलेलं नसतं. त्याच्या मनामध्ये एकच एक गोष्ट असते, आणि ती म्हणजे की आता त्याचं जे काही प्रेम आहे ते प्रेम त्याला मिळालेलं आहे. आणि त्याचं प्रेम त्याला मिळाल्यामुळे आता इथे तो खूप खुश सुद्धा झालेला असतो. आता तो इथे खूप खुश झाल्याच्या नंतर आता इथे जो काही अर्जुन आहे तो एक गोष्ट इथे विचार करत असतो की नाही, हे सर्व काही इथे या पद्धतीने झालेलं आहे म्हटल्यावर आता आपण शांत बसायचं नाही वगैरे वगैरे असा इथे त्याच्या मनामध्ये विचार सुरू असतो. तर प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की जी काही प्रिया आहे, प्रियाने मात्र आता इथे एक गोष्ट केलेली असते, आणि ती म्हणजेच की तिने घरच्या तिच्या लोकांना सर्वांना मनवण्याचं काम केलेलं असतं. तिचं असं म्हणणं असतं की नाही, इथे काही जरी झालं तरी सुद्धा मला अर्जुनसोबत लग्न करायचं आहे, आणि बाबा तुम्ही नका ना काळजी करू, मी सर्व काही इथे हँडल करेन. आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटते का की अर्जुनचं माझ्यावर प्रेम नाही, तर मी माझ्या पद्धतीने त्याचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करेन, आणि त्याचसोबत मी त्याला एवढं भरभरून प्रेम देईल की तो सर्व काही विसरून जाईल, आणि सगळं काही विसरून गेल्याच्या नंतर इथे तो फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम करेल असं इथे ती त्याला त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण आता रविराज इथे बोलत असतात की नाही, हे खरंच खूप जास्त चुकीचं आहे, कारण की
जो मुलगा इथे त्याचं तो आत्ता सांगत आहे की त्याचं इथे सायलीवरती प्रेम आहे आणि सायलीवरती प्रेम असल्या कारणाने इथे आता तो तुझा कसा होऊ शकतो, असं आम्हाला हे नाही सगळं काही सहन वगैरे होणार, असं इथे ते बोलत असतात. आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ते बोलल्याच्या नंतर मात्र जी काही आपली इथे सायली आहे, सायली मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नाही, हे सर्व काही या पद्धतीने इथे व्हायला नाही पाहिजे आणि जरी झालं तरी सुद्धा आपण हे सर्व काही इथे अशा पद्धतीने इथे घडून नाही येऊ द्यायला पाहिजे. कारण आता जी काही प्रिया आहे तिला ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने इथे वाटत असतात. कारण आता काही जरी झालं तरी तिचं एकच म्हणणं असतं आणि ते म्हणजेच की इथे अर्जुनसोबत लग्न करणं वगैरे. आणि अर्जुनसोबत लग्न करण्यासाठी तिने खूप काही प्रयत्न केलेले असतात आणि त्याचबरोबर प्रयत्न केलेले असल्या कारणाने आता ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की अर्जुन जो आहे तो फक्त आणि फक्त इथे माझा आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्जुनला मिळवण्यासाठी खूप काही गोष्टी इथे करू शकते आणि त्याचसोबत अर्जुन हा फक्त माझाच राहणार आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इथे आता जी काही अस्मिता आहे, अस्मिता एका गोष्टीचा विचार करत असते की आता तर काय बाबा, माझी जी काही आता तर काय इथे तन्वी जी आहे ती इथे माझी वहिनी वगैरे होणार आहे, त्यामुळे इथे मी खरंच खूप खुश आहे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते. आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जी काही आपली प्रिया आहे ती लाजलेली असते. कारण तिला सुद्धा तेवढाच आनंद इथे झालेला असतो. कारण तिला असं वाटत असतं की नाही, ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्यामुळे इथे आता आमचं लग्न सुद्धा होणार आहे लवकरच, असं सुद्धा इथे आता तिच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी इथे सुरू असतात. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं असतं. पण घरातील इतर लोक बोलत असतात की नाही, अजिबात असं व्हायला होतं कामा नये. कारण इथे आता जी काही प्रिया आहे, प्रिया कशा पद्धतीची मुलगी आहे हे सुद्धा सर्वांना माहिती असतं. आणि सर्वजण आता इथे ह्याच गोष्टीला इथे दुजोरा देत असतात की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता अर्जुन आणि प्रियाचं लग्न जे आहे ते इथे झालंच पाहिजे. आणि झाल्याच्या नंतरच इथे आता ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या इथे व्यवस्थित पद्धतीने इथे होतील, असं सुद्धा इथे त्यांचं म्हणणं असतं. आता मात्र इकडे ज्या काही पूर्ण आहेत त्या इथे बोलत असतात की नाही, आम्हाला मात्र एका गोष्टीचा इथे विचार करायलाच पाहिजे. कारण इथे जे काही जो काही अर्जुन आहे त्याला ह्या गोष्टी विचारायला पाहिजे, त्याच्या कानावरती ह्या गोष्टी इथे घालायला पाहिजेत, असं इथे त्यांचं सर्वांचं म्हणणं असतं. आणि त्यांचं हे सर्व काही सर्वांचं म्हणणं असल्या कारणाने आता इथे जो काही अर्जुन आहे त्याला सुद्धा इथे सर्वजण विचारणार असतात की बाबा, खरंच आता इथे तुझं आणि त्याचबरोबर इथे आता जी काही सायली आहे तिचं दोघांचं एकमेकावर प्रेम नाही का वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ते त्यांना विचारणार असतात. आणि तेव्हा काय उत्तर येतं हे सुद्धा त्यांना इथे पाहायचं असतं प्रेक्षकांना. तर आता मात्र इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे की उद्याच्या भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की जी काही आपली आता इथे जी काही सायली आहे, सायली मात्र खूप खुश असते. आणि त्याचबरोबर इथे आता ती जी काही कल्पना, जी काही कुसुम आहे तिच्याबरोबर गिरक्या घेत असते आणि ती बोलत असते, आज मी खरंच खूप खुश आहे. त्याचबरोबर आज जेवढा आनंद मला झालेला आहे तो आनंद मला इथे कधीच झाला नव्हता. कारण मी फायनली अर्जुन सरांच्या प्रेमात पडलेले आहे आणि मी अर्जुन सरांना ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत, असं इथे ती बोलत असते. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे तो सुद्धा इथे घरी गेलेला असतो. अर्जुन घरी गेल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर मात्र तो सुद्धा इथे खूप खुश असतो. आणि चैतन्य त्याला बोलत असतो की अरे काय चाललेलं आहे, आणि त्याचबरोबर इथे तू एवढा खुश आहेस, तुला लागलेला आहे हे सुद्धा तू इथे विसरून जात आहेस का, असं बोलल्याच्या नंतर आता इथे तो बोलत असतो, हो खरंच मी खूप जास्त खुश आहे. आणि त्याचबरोबर इथे आता
मी खरंच खुश आहे, कारण आता इथे ह्या सायलीने ह्या सर्व जखमावर कुंकर घातलेली आहे आणि ह्या जखमा मला आयुष्यभर जरी राहिल्या तरीसुद्धा मला काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच हरकत नाही वगैरे वगैरे असं इथे तो एक ना अनेक गोष्टी इथे बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला दिसत आहे. आणि तेव्हा इथे जो काही चैतन्य आहे तो ह्या सर्व काही गोष्टींची इथे साक्ष असतो. तर प्रेक्षकांनो, आता मात्र इथे हे सर्व काही या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र आता एक गोष्ट इथे होणार असते आणि ती एक गोष्ट म्हणजेच की आता इथे जे काही पूर्ण आई आहेत आणि घरातील इथे लोक आहेत ते इथे प्रियासोबत इथे तुझं लग्न आम्ही ठरवणार आहेत वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ते त्याला सांगणार असतात. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे त्याला सांगितल्याच्या नंतर मात्र त्याला खूपच मोठा धक्का सुद्धा बसताना आपल्याला दिसत आहे. तर अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, पाहायचे असतील, तर तुम्ही आपल्या मिराज वैस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि रंजकदार अशा एपिसोडच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा. ठरलं तर मग भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.